यानंतर बघूयात मोदींच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातल्या बातम्या। घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं। युवकांनो राजकारणात सक्रिय व्हा आणि परिवारवाद संपवा। नाशिकमधील युवा महोत्सवातून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। आई बहीण आणि मुलींच्या नावानं अपशब्द वापरू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना कळकळीचं आवाहन। मोदी लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये राजकीय भूकंप आला। मोदी है तो मुमकिन है, पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये रोड शो, नाशिककरांकडून पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत। रोड शो मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचाही सहभाग। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आरती आधी मोदींकडून रामकुंडामध्ये जलपूजन। मोदींनी साधू संतांची घेतली भेट। गोदावरी नदीचं पूजन करणारे पहिले पंतप्रधान ठरले मोदी। पंतप्रधान मोदींकडून नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये आरती। मोदींकडून मंदिर परिसरामध्ये साफसफाई। काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी देशाचे पहिले पंतप्रधान। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मोदींकडून राम नामाचा गजर, टाळ वाजवत मोदी भजनामध्ये तल्लीन। मोदी देशातील सर्वात मोठे शंकराचार्य असं भाजपला वाटतं। रामाच्या नावानं किती राजकारण करणार, मोदींना वेळ मिळाल्यावर निवडणुका जाहीर होतील, संजय राऊतांचा टोला। निवडणुकांमुळे मोदींकडून उद्घाटनांचा धडाका, प्रकल्प अर्धवट असले तरी उद्घाटन केली जात आहेत, संजय राऊतांची टीका।